शेतकरी मित्रांनो, आजची बातमी अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. कारण ज्या शेतकऱ्यांना आठवा हप्ता मिळाला नाही, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण ज्या शेतकऱ्यांना आठवा हप्ता मिळालेला नाही, त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे. त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये नवा हप्ता कधी जमा होणार, ती तारीख काय आहे, हे देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर तुम्हाला ₹2000 येणार का ₹4000 हे देखील ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. मित्रांनो, अनेक कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मागील हप्ते अडकले होते. अनेक कारणामुळे हजारो शेतकऱ्यांचे मागचे हप्ते अडकलेले होते. आठवा हप्ता अडकलेला होता. काहींची ई-के-वाय-सी अपूर्ण होती, काहींचं आधार लिंक नव्हतं, तर काहींची बँक खाती चुकीची होती. पण आता जर तुम्ही सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण केल्या, तर तुम्हाला आठवा हप्ता आणि नववा हप्ता एकत्रित मिळू शकतो. म्हणजे जर तुम्ही आता सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण केल्या, तर तुम्हाला आठवा आणि नववा हप्ते एकत्रित येण्याची शक्यता आहे. म्हणजे थेट ₹4000 तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट ₹4000 जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, वर्तवली जात आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹4000 जमा होऊ शकतात, ज्यांचे 2 हप्ते राहिलेले आहेत. परंतु यासाठी काही विशिष्ट तात्काळ म्हणजे काय बातमी तुम्ही स्क्रीनवरती बघा. परंतु यासाठी काही गोष्टी तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण करा. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. म्हणजे पहिलं काहीतरी ई-के-वाय-सी पूर्ण करा, ई-के-वाय-सी करा. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा. फार्मर आयडी तयार करा. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा, फार्मर आयडी तयार करा. त्याचबरोबर मित्रांनो, सरकार आता प्रत्येक लाभार्थ्यांची डिजिटल पडताळणी करत आहे. त्यामुळे कोणतीही माहिती चुकीची असल्यास पैसे अडकू शकतात. म्हणजे सरकार आता प्रत्येक लाभार्थ्याची डिजिटल पडताळणी करत आहे. त्यामुळे कोणतीही माहिती चुकीची असल्यास पैसे अडकू शकतात. त्याचबरोबर अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या तरी पैसे आले नाहीत. तर अशा वेळी घाबरायची गरज नाही. अनेक शेतकरी काय म्हणतात की आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली तरी देखील आमच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत. तर ह्यावेळेस शेतकरी काय करतात, तर घाबरतात. काय तर घाबरायची अजिबात गरज नाही. अशा वेळी घाबरायची गरज नाही. सीएससी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही स्टेटस तपासा. म्हणजे सीएससी सेंटरला जायचं आहे तुम्हाला. सीएससी सेंटरला जाऊन तुम्ही बँकेत जाऊन म्हणजे सीएससी सेंटरमध्ये जाऊन स्टेटस तपासा. बँकेत जाऊन खाते सक्रिय आहे का ते तपासा. आणि एवढं सगळं केलं तर तुम्हाला समजेल तुमच्या खात्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे का नाही आले. हे सर्व जर बरोबर असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की येणार. ई-के-वाय-सी पूर्ण असेल तर, आता बँक खात्याची लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की येणार आणि तुम्ही पात्र असेल तर पैसे नक्की जमा होणार. त्याचबरोबर मित्रांनो, भविष्यातील सर्व योजना आता ऑनलाईन आणि डिजिटल होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने तंत्रज्ञानासोबत चालणं आवश्यक आहे. तुम्ही देखील फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुमची कागदपत्रे अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा कधी होणार, तर 25 मेला तुमच्या खात्यामध्ये नववा हप्ता जमा होऊ शकतो. त्याचबरोबर आठवा हप्ता देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित जमा होऊ शकतात. ₹2000 आठवा हप्ता, ₹2000 नववा हप्ता, असे एकंदरीत ₹4000 तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. 25 मे तारखेपर्यंत 25 तारखेला पैसे खात्यामध्ये येऊ शकतात. अशी मोठी एक संभाव्यता व्यक्त केली जाते, ज्यानुसार तुमच्या खात्यावरती 25 तारखेला पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला हाईप करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.